नमस्कार. आपल्याला प्रत्येक गोष्ट निसर्ग शिकवतो असे आपण म्हणतो. निसर्गाने शिकवलेली गोष्ट कोणतीही गोष्ट चुकीची नसते. कारण निसर्गाला खोटं बोलता येत नाही. जातक कितीही खोटं बोलते, पण त्याची कुंडली मात्र खरंच बोलत असते. हे ओळखणं जसं सोपं नाही, ही गोष्टही महत्त्वाचीच आहे. जन्मलग्न कुंडली, त्यातील ग्रहांची स्थिती आणि तो जातक याचा विचार करताना मला सर्वच ग्रहांबद्दल समान विचार करावा असं वाटतं. ज्योतिषशास्त्रात शनी, गुरु, मंगळ, राहू, केतू या महान ग्रहांबद्दल बोलताना या शास्त्रातील ज्ञानी शुक्रावर मात्र बोलताना फारच कन्फ्यूज करतात. असे ते का करतात हे कळत नाही. शुक्र सोडून इतर कुठलाही ग्रह घेतला की तो एका चौकटीत बसतो. त्या चौकटीत तो खेळताना त्याच्या गुणांना, स्वभावाला अनुसरून त्याचे वागणे आणि बोलणे असते. मग यात त्यांचा चांगला वाईट भागही येतो, पण तो ती चौकट मोडत नाही. मी इथे शुक्र सोडून म्हटलं आहे. मग शुक्र हा आपली चौकट सोडून वागतो आहे का, याचाच विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. सर्वच ग्रहांना प्रत्येकाची ताकद देताना प्रेमाची ताकद, प्रेमाचा कारक म्हणून आपण शुक्राला पुढे करतो. प्रेम, मग ते प्रेम कुठल्याही प्रकारचे असो. प्रेम, त्याच्या भावना, त्याचा आवेग हा प्रत्येक व्यक्तिगणिक बदलत जातो. याच प्रेमाच्या भावनेने अगतिक झालेला त्या प्रसंगात कसा होरपळतो हे सगळ्या जगाला दिसत असते. पण त्याला मात्र हे ना दिसते ना त्याला त्याची पर्वा असते. आपण ज्यावर जीवापाड प्रेम करतो त्याच्या प्रेमासाठी साऱ्या जगाला जुगारण्याची ताकद आपल्यात असते. शुक्र म्हणजे फक्त कामेच्छा इतक्या मर्यादित राहत नाही. त्याची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की त्याला एका चौकटीत घालणे कोणाला शक्य नाही. म्हणूनच याला मी चौकट भेदतो असं म्हटलं आहे. या निसर्गाचा आविष्कार म्हणजे मनुष्य. या मनुष्याच्या शरीरावर मात्र निसर्गाचे, ग्रहमानाचे नियंत्रण असते. या निसर्गाच्या नियंत्रणातच त्याच्या शरीराचा आणि मनाचा विकास होतो. या निसर्गावर तो विजय मिळवू शकतो, पण त्या निसर्गाच्या शक्ती मान्य करूनच. या शरीररूपी रथाचे अश्व हे इंद्रिय आहे. या अश्वाचे लगाम सतत आपल्या नियंत्रणात असावे लागतात. या इंद्रियांचे अश्व एकदा का उधळले की हा शरीररूपी रथ कोणत्याही कड्यावरून त्याचा कडेलोट करेल हे आपण सांगू शकत नाही. आजपर्यंत शुक्र म्हटलं की वैवाहिक सुखाचा कारक असेच आपण म्हणत आलो. जुन्या ग्रंथात व आजपर्यंत त्याच्या अभ्यासात हेच वर्णन आलं आहे. या सुखाचा विचार होतो तो लैंगिक जीवनाचा. पण शुक्र हा प्राण्याचा नाही तर ऐश्वर्याचा कारक आहे. ऐश्वर्य वेगळे आणि लैंगिक जीवन वेगळे. ऐश्वर्य हे प्रत्येकाकडे असते. ते कशा स्वरूपात असेल हा भाग वेगळा आहे. पैसा, अडका, सौंदर्य, कला अनेक प्रकारात आपल्याला ऐश्वर्य दिसते. अगदी ऐश्वर्य कोणत्याही पद्धतीचे असो याचे इथे बंधन येत नाही. शुक्राबद्दल बोलताना किंवा लिहिताना कच आणि देव यांना डोळ्यासमोरच ठेवून लिहिलेले गेले आहे. एक अल्लड षोडश कन्या, तिच्या मनात कचाविषयी प्रेमाचे अंकुर फुलतात. मग ते इथे विचार करावा लागतो तो तिच्या मनाचा. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेले तिचे वय आणि तिच्या मनातील आकर्षण याचा आपल्याला विचार करावा लागेल. तो तिला वारंवार सांगतोय की तू माझ्या गुरूंची कन्या आहेस, म्हणजे तू माझी गुरुभगिनी आहेस. तुला वाटणारे आकर्षण हे व्यर्थ आहे. त्याने पुन्हा पुन्हा सांगूनही तिला न पटलेला सल्ला आणि तिच्या मनातील कचाविषयीचे न संपणारे आकर्षण, अगदी देवयानीच्या अंतापर्यंत त्या आकर्षणातून निर्माण झालेला सुडागणे. आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याच्या प्रेमासाठी साऱ्या जगाला जुगारण्याची ताकद आपल्यात असते. मग हेच प्रेम मत्सरात कधी रूपांतरित होते हे त्याच्या लक्षातही येत नाही. देवयानी ही शुक्राचार्यांची मुलगी, एक तपस्वी तेजस्वी अशा ऋषींची कन्या. शुक्राचार्य हे तर राक्षसांचे गुरु. शुक्र या ग्रहाला आपण स्त्रीकारक म्हणतो. तर शुक्राचार्य पुरुष आहे, तर मग या ग्रहात स्त्रीकारक का म्हटलं आहे?
या शुक्राला स्त्रीकारक ठरवून या शुक्रामध्ये देवयानीच्या मणीचे भाव का समोर ठेवले आहेत? देवयानी युगांयुगाच्या स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करणारी नायिका आहे. आपले प्रेम व्यक्त करताना निर्भीड असणारी एक स्त्री, त्या प्रेमाच्या स्वप्नात गुरफटून आपल्या स्वप्नात रमणारी ती षोडश कन्या. आपल्या प्रेमाला मिळालेला नकार, त्या नाकारण्याने त्या स्त्री मनाला डसलेल्या शेकडो हजारो इंद्रिया, इथे त्या स्त्री मनाचे असंख्य पैलू उलगडून दाखवले. प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष लपलेला असतो आणि एका पुरुषामध्ये स्त्री. इथे त्या स्त्री मनाचे पैलू समोर ठेवले आहेत. या स्त्री मनाच्या असंख्य पैलूंना उलगडणारा हा शुक्र, या ज्योतिष निर्मात्याने या महान शुक्राला दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे याची मालकी दिली. पण त्यांनी वर्णन मात्र त्यांची षोडश कन्या देवयानीचे केले. एका तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणीच्या मनातील भाव जे कोणत्याही युगातील कन्याला लागू होता. स्वतःच्या सौंदर्यावर स्वतःच प्रेमात पडावे अशी वेळ तर सर्वांच्याच आयुष्यात एकदा येते. त्या सौंदर्यावर भाळून ज्यावेळी एखादा भुंगा मागे लागतो, त्याच्या प्रत्येक कृतीतून तो तिचे मन रिझवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी तिच्या मनात येणारा भाव हा महत्त्वाचा असतो. त्याचवेळी तिच्या स्वर्गीय सौंदर्याची न घेतलेली दखल त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. पण ती मात्र त्याच्या स्वर्गीय सौंदर्यावर भाळलेली आहे असे पुन्हा पुन्हा ती त्याला दाखवूनही तो मात्र तिची वेगळीच मतं तिच्यासमोर ठेवून तिच्याकडे पाठ फिरवून निघून जातो. देवयानीच्या मनातील कचाविषयी असलेले प्रेम, तिच्या आयुष्यात ययातीसारखा चक्रवर्ती राजा येऊनही त्याला ती विसरू शकली नाही. स्त्रीच्या मनाचे पैलू उलगडून दाखवणारी, तिच्या स्वभावाचे वर्णन करणारी ही देवयानी समजून आणि इतकं सोपं नाही. स्त्रीच्या मनाचा अंग लागत नाही असं आपण म्हणतो, तरीही त्याच डोहात मात्र कटांगळ्या खातच राहतो. आजही कच आहे जे या देवयानीच्या नफरतीच्या ओझ्याखाली दबले आहे. अनेक गोष्टींमुळे, भावनेमुळे चाळवलेल्या त्यांच्या मनाच्या असंख्य वासना आधुनिक मानवाला अतृप्त आणि हिंस्र प्राणीच्या वृत्तीचा अजबखानाच बनवत आहे. मनुष्याचा स्वभाव कधीच समाधानी नव्हता आणि तो कधी समाधानी असेल असं होणार नाही. या ज्योतिषशास्त्राद्वारे आपण या मनुष्याच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो, कारण अथांग समुद्राच्या तळाचा वेध घेणे हे शास्त्रच घेऊ शकते. आपल्या ब्रह्मांडामध्ये जसा शुक्र हा ग्रह आहे, तशी देवयानी दीर्घिकाही आहे. याचबरोबर शर्मिष्ठा हेही नक्षत्र आहे, ययात्री हेही नक्षत्र आहे. यात कचसुद्धा कुठेतरी असेलच, कारण कचाची भूमिका आधी अनादी काळापासूनची आहे. या ज्या पुराणातील कथा आहेत त्या काही उगीचच तयार झालेल्या नाहीत. प्रत्येक स्वभावाची कोणत्या काळातील व्यक्ती त्या स्वभावावर जुळणे ही त्या कथानकाची व्यक्तीची खासियत म्हटली पाहिजे. इतक्या काळानंतरही या व्यक्तिरेखा त्यांनी या कथानकातून निर्माण केल्या, त्या ऋषीमुनींना खरोखरच खूप धन्यवाद दिले पाहिजे. अशा प्रकारचे कथानक की काळ बदलला, समाजाच्या रूढी बदलल्या, परंपरा बदलल्या, पण या कथेच्या नायक नायिकेचे त्यांनी केलेले वर्णन बदलत नाही. एक प्रकारे त्या ऋषीमुनींनी आपल्यावर उपकारच केले आहेत. म्हणूनच शुक्राला आपण प्रणयाचा कारक न म्हणता ऐश्वर्याचा कारक म्हटलं पाहिजे. आणि सध्याच्या ज्योतिष वर्गाने त्या दृष्टीने विचार करून जातकाला मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. धन्यवाद. आपल्याला जर माझे विचार पटत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुनश्च धन्यवाद.